सौम्या, उठ. कॉलेजला जायचं नाही का? अजूनही गाढ झोपेत हरवलेली सौम्या काहीच प्रतिसाद देत नव्हती. तेवढ्यात तिला रोहनचा थोडासा चिडलेला आवाज ऐकू आला. थोडे अर्धवट उघडून तिने पाहिलं तर रोहन केस हाताने सावरत वॉशरूममध्ये जात होता. हीच संधी साधत सौम्याने पटकन डोळे मिटले आणि पुन्हा झोपल्यासारखी झाली. सौम्या, तू खरंच हद्द करतेस. मी उठवलं नाही तर स्वतःहून कधीच उठायचं नाही का? रोहनने तिच्यावरचं पांघरून ओढून घेत थोड्या कडक आवाजात म्हटलं. सौम्या घाबरून पटकन उठून बसले. बाजूला ठेवलेला दुपट्टा घेतला आणि आडसावलेल्या चेहऱ्याने कॉलेजचा ड्रेस उचलून वॉशरूममध्ये निघून गेली. ती बाहेर आली तेव्हा रोहन खोलीत नव्हता. किचनमध्ये तो नाश्त्याची तयारी करत होता. खरं तर हे काम सौम्याने करायला हवं होतं, पण तिच्या झोपेच्या सवयीमुळे ती नेहमीच उशीर करत असे. रोहनच्या रागाच्या भीतीने कसंबसं उठून कॉलेजला जायची, नाहीतर तिचं मन तर अजून तासभर झोपून राहावं असंच म्हणायचं. तुझ्या उशिरापर्यंत जागण्यामुळे मी सकाळी पूजा करायला सुद्धा वेळेवर उठू शकत नाही. किती वेळा सांगितलंय, स्वतःही लवकर झोप आणि मलाही झोपू दे. रोहनने फ्रीजमधून ज्यूसचं पॅक काढत चिडलेल्या सुरात म्हटलं. मी प्रयत्न तर करते, पण लहानपणापासूनची सवय आहे. बदलायला थोडा वेळ लागेल ना. सौम्या ओठ वाकवत म्हणाली. रोहनने तिच्याकडे एक कटाक्ष टाकला, पण तिचे विस्कटलेले केस पाहताच त्याचा मूड अजून खराब झाला. आज पुन्हा तिने केस विंचरणं टाळलं होतं. तू केस विंचरलेच नाहीस? रोहनने जॅमची बाटली बाजूला ठेवत विचारलं. माझ्याकडून होत नाही एवढे मोठे केस सांभाळायला. किती वेळा सांगितलंय तुम्हाला, मी केस खांद्यापर्यंत कट करून घेते, मग आरामात विंचरता येतील. सौम्या थोडं तोंड फुगवत म्हणाली. रोहनने रागाने तिच्याकडे पाहिलं आणि तिचा हात पकडून तिला बेडरूममध्ये ड्रेसिंग टेबलसमोर आणलं. एकतर रोज स्वतः उशीर करतेस आणि मग नंतर म्हणतेस की मी उशीर करवला. सौम्या, तू आता लहान मुलगी नाहीस. तो तिच्या लांबसडक केसांमध्ये ब्रश फिरवत पुढे म्हणाला. मी किचनमध्ये नाश्ता बनवत असतो तर निदान तू तुझे केस तरी विंचरू शकतेस ना. कॉलेजची तयारी तरी स्वतः करायला शिक. ड्रेसिंग टेबलच्या आरशात सौम्याने रोहनकडे पाहिलं. तो खूप रागात दिसत होता. जणू काही जबरदस्तीने हे सगळं करत होता. तिचं मन अचानक भरून आलं. ती पटकन वळली आणि त्याच्या हातातून ब्रश घेतला. काय झालं? रोहनने आश्चर्याने विचारलं. मी स्वतः केस विंचरते. सौम्या स्वतःला सावरत हळू आवाजात म्हणाली. रोहनने थोडं नाराज होऊन उत्तर दिलं. हेच काम तू आधी केलं असतंस तर माझा एवढा वेळ वाया गेला नसता. रोहनने तिच्या डोक्यावर हलकीशी चापट मारली आणि खोली बाहेर जात म्हणाला. सौम्या, जर तुझे केस विंचरून झाले असतील तर पटकन बाहेर ये आणि नाश्ता कर. कॉलेजला उशीर होतोय. सौम्याचं मन मात्र भरून आलं होतं. कसाबसा तिने केसांच्या वेण्या घातल्या आणि फाईल व बॅग उचलून डायनिंग टेबलकडे आली. रोहनने चहाचं भांडं उचलत तिच्याकडे पाहिलं. ती आज काहीशी गंभीर दिसत होती. काय झालं? मूड खराब आहे का? त्याने ब्रेडवर जॅम लावत काळजीने विचारलं. नाही तर, तुम्हाला उगाच गैरसमज झालाय. सौम्याने कप ओठांशी नेत शांतपणे उत्तर दिलं. रोहन हलकंसं हसला. गैरसमज? आपल्या लग्नाला इतका वेळ झाला आहे सौम्या. आता तरी मला एवढं कळतं की तुझा मूड कधी खराब असतो आणि का असतो. त्याने हळूच तिच्या हातावर स्वतःचा हात ठेवत प्रेमाने म्हटलं. सौम्याने पटकन हात मागे घेतला. रोहनला तिचा संकोच समजत होता. त्याने काहीही मनाला लावून घेतलं नाही. शांतपणे चहा पीत राहिला, पण त्याची नजर मात्र सौम्यावरच होती. ती डोकं खाली घालून कुठल्या तरी विचारात हरवलेली दिसत होती. तुला अर्जुन दादांची आठवण येते का? रोहनच्या या प्रश्नावर सौम्याने पटकन त्याच्याकडे पाहिलं. क्षणात तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. ती लगेच नजर खाली करत म्हणाली. चला, मला कॉलेजला उशीर होतोय. तिने पटकन विषय बदलला आणि उठण्याचा प्रयत्न केला, पण रोहनने तिचा हात धरत पुन्हा बसवलं. तू नीट नाश्ताही केला नाहीस. फक्त 1 कप चहा पिऊन कॉलेजला जाणार आहेस? मी एवढ्या मेहनतीने नाश्ता बनवलाय. निदान माझ्यासाठी तरी थोडंसं खा. त्याने मुद्दाम वातावरण हलकं करत हसत म्हटलं. सौम्याने काही न बोलता पटकन टोस्ट उचलला आणि खायला सुरुवात केली. रोहन तिच्याकडे हलकंसं हसत पाहत राहिला. ती उदास दिसत होती, पण तिच्या उशिरामुळे त्याने आत्ता काही विचारणं टाळलं. संध्याकाळी 6:30 वाजता रोहन ऑफिसमधून घरी परतला. स्वतःकडच्या चावीने त्याने दरवाजा उघडला. घरात एक विचित्र शांतता पसरली होती. साधारणपणे या वेळेला सौम्या हॉलमध्ये TV पाहत बसलेली असायची, पण आज ती तिथे नव्हती.
थोडा चिंतित होत तो बेडरूमकडे गेला. सौम्या बेडवर बसून समोर ठेवलेल्या वेगवेगळ्या मासिकांची पानं चाळत होती. तिला पाहून त्याचा जीव भांड्यात पडला. हॅलो. रोहनने असत आपली टाय तिच्याकडे फेकली. ती दचकली. आज तुम्ही अर्धा तास उशिरा आलात, तिने टाय बाजूला ठेवत थोड्या रागाने म्हटलं. रोहन हसला. अरे वा, म्हणजे आमची वाट पाहिली जात होती का? मग काय, मी इतकी बोर होते दिवसभर, काही कामच नसतं. एका खोलीतून दुसऱ्या खोलीत फिरत फक्त तुमची वाट बघत असते. तिचं उत्तर ऐकून रोहनला गोड आश्चर्य वाटलं. बोर का होतेस? तुझ्यासाठी TV आहे. तू इतकी शिकलेली आहेस. मासिकं वाच, पुस्तकं वाच, कॉलेजच्या पुस्तकांकडे तरी बघ कधी, तो मिश्किलपणे म्हणाला. सौम्याने लगेच ओठ वाकवले. मला सगळं माहिती आहे, पण TV आणि पुस्तकांशी मी गप्पा मारू शकत नाही ना. मला तुमच्याशी बोलायचं असतं. खूप साऱ्या गप्पा मारायच्या असतात. तिचं बोलणं ऐकून रोहन मोठ्याने हसला. ओह, म्हणजे आजही उशिरापर्यंत जागून मला झोपू द्यायचा प्लॅन आहे वाटतं, तो चिडवत म्हणाला आणि कपडे घेऊन वॉशरूममध्ये गेला. थोड्या वेळाने तो बाहेर आला तर सौम्या पुन्हा कुठल्या तरी विचारात हरवलेली दिसली. त्याने हलकासा खाकरत तिचं लक्ष स्वतःकडे वेधलं. ती दचकली. आता शांत का झालीस? आत्ताच तर म्हणत होतीस की खूप गप्पा मारायच्या आहेत. रोहनने तिच्याकडे बारकाईने पाहिलं. पूर्वी सौम्या खूप बोलकी होती. तिच्या सततच्या बडबडीने कधीकधी त्यांचं डोकंही खायचे. पण लग्नानंतर ती खूप बदलली होती. बहुतेक वेळा शांतच असायची. कधीमधी जुनी सौम्या परत दिसायची, पण खूप क्वचित. तो तिच्याकडे काळजीने पाहत राहिला. सौम्या मात्र हरवलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहत होती. काय झालं? तो तिच्याजवळ बसत म्हणाला. आत्ताच तर म्हणालीस ना खूप बोलायचं आहे. त्याने हळूच तिची हनुवटी वर केली. नाही, काही नाही, काही खास नाही, ती मान हलवत म्हणाली. पण तिचे डोळे पाण्याने भरून आले होते. ती उठून जाण्याचा प्रयत्न करू लागली, पण रोहनने तिचा हात धरत तिला थांबवलं आणि अचानक ती जोरात रडू लागली. रोहन पूर्णपणे घाबरला. सौम्या, काय झालं? सांग ना. तो तिच्या चेहऱ्यावरचे अश्रू पुसू लागला, पण ती अजूनच रडू लागली. सौम्या, प्लीज, काय झालं ते सांग. माझी काही चूक झाली का? जर झाली असेल तर मला माफ कर, पण असं रडू नकोस. रोहनच्या आवाजात आता खरी घाबरलेली काळजी होती. सौम्या रडत रडत म्हणाली. मला अर्जुन दादा खूप आठवतात. किती दिवस झाले दादांचा एक फोनसुद्धा आला नाही. सौम्या रडत रडत म्हणाली. हे ऐकताच रोहनच्या मनाला थोडा दिलासा मिळाला. निदान ती त्याच्यामुळे रडत नव्हती. तो तिचे अश्रू पुसत हलक्या आवाजात म्हणाला. अगं, एवढ्याशा गोष्टीसाठी एवढं रडायचं का? अर्जुन दादा फक्त कामात व्यस्त असतील, नाहीतर तुला विसरणं त्यांच्यासाठी शक्य आहे का? तो हलकंसं असत पुढे म्हणाला. तू त्यांची एकुलती एक लाडकी बहीण आहेस. सौम्या मात्र हुंदके देत म्हणाली. नाही, दादा खरंच मला विसरलेत. माझ्यावर कुणाचंच प्रेम नाही. तिचं असं तुटून रडणं पाहून रोहनला वाईट वाटलं. असं का विचार करतेस? सगळे तुझ्यावर खूप प्रेम करतात. अर्जुन दादांचा तर जीव आहे तुझ्यात. ते नोकरीमुळे बिझी असतील म्हणून फोन करत नसतील, नाहीतर आधी रोज फोन करायचे ना. तो तिचं डोकं वर करत तिचे डोळे पुसत म्हणाला. आणि तुझ्या 2 वहिनी तुझ्यावर किती प्रेम करतात. पण सौम्या ज्या एका गोष्टीची वाट पाहत होती ती मात्र रोहनने बोललीच नाही. मीही तुझ्यावर खूप प्रेम करतो. चल आता, शाबास, रडणं बंद कर, रोहन मुद्दाम हसत म्हणाला. आपण बाहेर डिनरला जाऊ आणि तुझी आवडती आईस्क्रीमही खाऊ. हे ऐकताच सौम्याचा चेहरा थोडा उजळला. खरंच? पण तुम्ही तर थकलेले असाल ना. आनंदात बोलता बोलता तिला अचानक त्याच्या थकव्याची आठवण आली. रोहन हसला. मी अजिबात थकलो नाहीये मॅडम. चला पटकन तयार व्हा, असं म्हणत त्याने तिचा हात धरून तिला उभं केलं. सौम्या आणि अर्जुन दादा हे दोघंच भाऊ बहीण होते. सौम्या जन्माला येण्याआधीच त्यांच्या वडिलांचं निधन झालं होतं. त्यामुळे ती आई आणि अर्जुन दादांच्या प्रेमात वाढली होती. अर्जुन दादा तिच्यापेक्षा तब्बल 8 वर्षांनी मोठे होते. अर्जुनचा एक जिवलग मित्र होता रोहन. रोहन एका श्रीमंत कुटुंबातून होता, पण लहानपणीच आईवडिलांचं छत्र हरवल्यामुळे त्याच्या आयुष्यात एक वेगळाच एकटेपणा होता. म्हणूनच तो अनेकदा अर्जुनच्या घरी यायचा. सौम्याची आई त्याच्याशी आपुलकीने बोलायची आणि त्या घरात त्याला एक वेगळाच मायेचा आधार मिळायचा. रोहनच्या फक्त 2 मोठ्या बहिणी होत्या. दोघींचं लग्न होऊन त्या वेगवेगळ्या शहरात स्थायिक झाल्या होत्या. रोहन आणि अर्जुन दोघंही पुण्यात MBAचं शिक्षण घेत होते.
पण त्यांच्या आयुष्यात अचानक एक मोठं वादळ आलं. एका साध्या तापानंतर सौम्याची आई या जगातून निघून गेली. हा धक्का अर्जुन आणि सौम्या दोघांसाठीही असह्य होता. सौम्या दिवसभर रडत बसायची. अर्जुन स्वतः आतून पूर्णपणे तुटला होता. पण तरीही त्याने स्वतःला सावरलं, कारण त्याला आपल्या छोट्या बहिणीला सांभाळायचं होतं. या काळात रोहननेही त्यांची खूप साथ दिली. तो सौम्याला प्रेमाने समजवायचा, तिचं लक्ष दुसरीकडे वळवायचा. पूर्वी सतत खोड्या करणारी, बडबड करणारी ती चिमुकली मुलगी आई गेल्यानंतर अचानक शांत झाली होती. जी मुलगी सतत प्रश्न विचारून सगळ्यांना त्रास द्यायची, तीच आता तासनतास एका जागी बसून रडत राहायची. आईच्या निधनानंतर 4 महिन्यांनी अर्जुनदादांना बंगळुरूमध्ये एका मोठ्या कंपनीत खूप चांगल्या नोकरीची संधी मिळाली. त्यांच्या लग्नाचंही बोलणं सुरू होतं, पण ते एका मोठ्या द्विधा मनस्थितीत अडकले होते. सौम्याला एकटं सोडून जायचं कसं? जवळचे नातेवाईक कोणी नव्हते. जे होते ते दुसऱ्या शहरात राहत होते. शेवटी एक दिवस ते रोहनकडे आले. त्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. रोहन, तू माझ्या बहिणीशी लग्न करशील का? अर्जुनच्या या प्रश्नाने रोहन काही क्षण शांतच झाला. अर्जुन, काय बोलतोयस तू? सौम्या अजून खूप लहान आहे. तिच्यावर अन्याय होईल, तो गंभीरपणे म्हणाला. अर्जुनने हताशपणे डोळे मिटले. अन्याय नाहीये रोहन, तुझ्या भावना मला समजतात, पण मी खूप अडचणीत आहे. मला काहीच सुचत नाहीये. त्याच्या आवाजातली असहाय्यता रोहनला जाणवत होती. रोहन काही क्षण विचारात पडला, मग शांतपणे म्हणाला, तू काळजी करू नकोस, मला काही हरकत नाही. थोडा थांबून तो पुढे म्हणाला, पण एकदा सौम्याला नीट विचारून घे. तिची संमती सगळ्यात महत्त्वाची आहे. रोहनने अर्जुनच्या खांद्यावर प्रेमाने हात ठेवत म्हटलं, माझ्या बहिणीसाठी तुझ्यापेक्षा चांगला मुलगा मला कुठेच मिळणार नाही. मी खूप आनंदात आहे. अर्जुनच्या जाण्यापूर्वी घाईघाईत लग्नाची तयारी करण्यात आली. अर्जुनने सौम्याला खूप प्रेमाने समजावलं होतं, मी लवकर परत येईन आणि रोज फोनही करेन. सौम्याने रोहनचे लग्न करण्यास काही विरोध केला नव्हता, पण एवढ्या घाईत लग्न होत असल्यामुळे ती खूप रडली होती. अर्जुनला त्रास होताना पाहून मात्र शेवटी ती शांत झाली. जरा मला ग्रामर समजावून सांगाल का? एक दिवस ऑफिसमधून आल्यावर फ्रेश होऊन रोहन टीव्ही पाहत बसला होता. तेवढ्यात सौम्या पुस्तक हातात घेऊन त्याच्या जवळ येत थोड्या संकोचाने म्हणाली. रोहनने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. अर्जुन दादा गेल्यापासून तिचं अभ्यासातलं मन जवळजवळ उडालं होतं. रोहन सांगायचा म्हणून ती पुस्तकं उघडायची, नाहीतर जास्त वेळ टीव्ही किंवा मासिकांमध्येच रमून जायची. आज मात्र ती स्वतःहून पुस्तक घेऊन आली. रोहन नाटकीपणे म्हणाला, अरे वा, आज तर तू स्वतःहून पुस्तक उघडलंस. मला वाटतं आज मी आनंदाने मेलोच असतो. असं काही बोलू नका, सौम्या पटकन म्हणाली. तिच्या चेहऱ्यावरची काळजी पाहून रोहनला गोड आश्चर्य वाटलं. बरं बरं, ये इकडे. काय समजत नाही? तो तिचा हात धरून तिला जवळ सोफ्यावर बसवत म्हणाला. मला इंग्लिश ग्रामर अजिबात समजत नाहीये. खूप वेळापासून प्रयत्न करतेय, ती तोंड फुगवत म्हणाली. त्या क्षणी ती रोहनला खूपच निरागस आणि गोड वाटत होती. अगं, आधीच आली असतीस ना, मी समजावलं असतं. एवढ्या छोट्याशा डोक्यावर इतका ताण कशाला घेतलास? तो मिश्किलपणे म्हणाला. तुझा नवरा मग कशासाठी आहे? सौम्याने लगेच रागाने तोंड वाकडं केलं. तिचा तो चेहरा पाहून रोहन हसू लागला. मग त्याने नोटबुक उघडून तिला समजवायला सुरुवात केली. काही वेळ शांततेत गेला. मग सौम्या हळू आवाजात म्हणाली, एक विचारू का? रोहनने पेन बाजूला ठेवत तिच्याकडे पाहिलं. ती काहीशी गोंधळलेली वाटत होती. विचार ना, सौम्याने थोडा संकोच करत विचारलं. सगळे पुरुष दुसरं लग्न करतात का? तिचा प्रश्न ऐकून रोहनला हसू आलं, पण त्याने कसंबसं स्वतःला सावरलं. हे तुला कुणी सांगितलं? तो गंभीर चेहरा करत म्हणाला. तसं नाही, म्हणजे कुणीही असो, जर एखाद्याला दुसरं लग्न करायचं असेल तर? रोहन थोडा विचार करत म्हणाला. पहा, हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असतं. सगळे लोक सारखे नसतात. मग त्याने तिच्याकडे पाहत विचारलं, पण तू अचानक हे का विचारते आहेस? सौम्या थोडी घाबरतच म्हणाली. तुम्ही दुसरं लग्न करणार का? क्षणभर रोहनच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं. सध्या तरी असा काही विचार नाहीये. तू एकटीच 10 जणींवर भारी आहेस, तो हसत म्हणाला. मग मुद्दाम चिडवत पुढे म्हणाला. पुढचं काही सांगू शकत नाही बरं का? हे ऐकताच सौम्याच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. पण रोहनने लगेच विषय बदलत पुन्हा तिला अभ्यास समजवायला सुरुवात केली. सौम्या मात्र त्या विचारातच हरवली होती. रोहनला तिची बेचैनी जाणवत होती.
नेहमी खूप बोलणारी सौम्या आज पूर्ण शांत झाली होती. त्याला नकळत हसू आलं. आज पहिल्यांदाच त्याने तिची बोलती बंद केली होती. मी किती वेळा सांगितलंय, मला या केसांचा कंटाळा आलाय. मी खांद्यापर्यंत केस कापून घेणार आहे. एवढे मोठे केस माझ्याकडून सांभाळले जात नाहीत, सौम्या चिडून म्हणाली. तिच्या केसात ब्रश पूर्ण अडकला होता. रोहन बाजूला काहीतरी ठेवत होता. तिच्याकडे पाहताच त्याला हसू आलं. ती खरंच गोंधळलेली आणि रागात दिसत होती. अगं, हे काय केलंस तू? ब्रश असा केसात अडकवतात का? तो हसू आवरत तिच्याजवळ गेला. ब्रश काढायचा प्रयत्न केला, पण तो खूपच अडकला होता. सौम्या वैतागून म्हणाली, एक काम करा, कात्रीने केस कापा आणि ब्रश काढा. खूप त्रास होतोय. रोहनने तिच्या केसांना अलगद हात लावत गुंता सोडवायला सुरुवात केली, तिला दुखू नये म्हणून. मग तिचा हात धरून तिला बेडरूममध्ये घेऊन गेला आणि बेडवर बसवलं. शांतपणे तिच्या केस सोडवत राहिला. आता कात्रीने कापा, सौम्या चिडून पुन्हा म्हणाली. शट अप. रोहनने तिला कडक आवाजात थांबवलं. आता पुन्हा कात्रीचं नाव घेतलंस ना, तर माझ्यापेक्षा वाईट कुणी नसेल. सौम्या त्याच्या आवाजाने अक्षरशः दचकली. आयुष्यात कधीही केस कापायचा विचारसुद्धा करू नकोस, समजलं? रोहनचा एवढा राग तिने फार कमी वेळा पाहिला होता. त्यामुळे ती थोडी घाबरलीच. पण पुढच्या क्षणी त्याने अलगद ब्रश काढला आणि तिचे केस खूप हळुवारपणे विंचरायला सुरुवात केली. मुलींचं खरं सौंदर्य तिच्या लांबसडक केसांमध्ये असतं, तो शांतपणे म्हणाला. नाहीतर छोटे केस असलेल्या मुली कुणाला एवढ्या सुंदर वाटतात का? त्याने ब्रश तिच्या हातात देत विचारलं. सौम्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. तुम्हाला माझे मोठे केस आवडतात? तिने मनातला आनंद लपवत विचारलं. रोहन तिच्याकडे पाहत हलकासा हसला. हो, खूप जास्त. तो पुढे म्हणाला. माझ्या सौम्याच्या सौंदर्यात हे केस चार चांद लावतात. इतकं बोलून तो किचनकडे निघून गेला. पण सौम्या मात्र त्या एका वाक्यावरच अडगून पडली होती. माझी सौम्या. ती हसत ड्रेसिंग टेबलसमोर उभी राहिली आणि आरशात स्वतःकडे पाहू लागली. कमरेखाली जाणारे तिचे लांब रेशमी केस जे तिला नेहमी त्रासदायक वाटायचे, पण आज फक्त एका वाक्यामुळे तेच केस तिला सुंदर, खास वाटू लागले होते. सौम्या, पटकन नाश्ता कर, कॉलेजला उशीर होतोय. रोहनचा आवाज ऐकून ती भानावर आली. आरशासमोरून हटत तिने बॅग उचलली. आज ती अगदी आनंदात नाश्ता करत होती. रोहनच्या त्या एका वाक्याने तिला एवढं आनंदी केलं होतं. कदाचित रोहनला सुद्धा त्याची कल्पना नव्हती. सकाळच्या त्या प्रसंगामुळे सौम्या दिवसभर खूप आनंदात होती. कॉलेजमधून घरी आल्यावर फ्रेश होऊन ती कपाटातून लग्नाचा अल्बम काढून बसली. एक एक फोटो पाहत तिच्या चेहऱ्यावर नकळत हसू येत होतं. प्रत्येक फोटोमध्ये तिचा चेहरा फुगलेलाच दिसत होता. अचानक झालेल्या लग्नामुळे ती तेव्हा कुठे खुश होती. म्हणूनच नाराजी दाखवण्यासाठी तिने प्रत्येक फोटो तसा चेहरा केला होता. जणू कुणीतरी जबरदस्तीने बसवलंय तिला. तरीही लग्नात जेव्हा सौम्याला गडद मरून रंगाच्या सुंदर लेहंग्यात, हलक्या मेकअपमध्ये आणि दागिन्यांनी सजवलं होतं, तेव्हा तिचं निरागस सौंदर्य पाहून अनेक जण स्तब्ध झाले होते. ती खूपच गोड दिसत होती. दुसऱ्या बाजूला रोहन क्रीम रंगाच्या शेरवानीत पारंपरिक पगडी घालून खूप देखणा दिसत होता. हलकीशी दाढी, चेहऱ्यावरचं शांत हसू, जणू कुणाची नजरच लागावी इतका आकर्षक दिसत होता. सौम्याने हळुवारपणे एका फोटोवर हात फिरवला. त्या फोटोमध्ये रोहन खूप हसताना दिसत होता. दुसरा फोटो रिसेप्शनचा होता. त्या दिवशी सौम्याने हलक्या जांभळ्या रंगाचा सुंदर ड्रेस घातला होता. रोहनच्या मोठ्या बहीण रीमाताई आणि कविताताई तिच्यावर खूप प्रेम करत होत्या. त्यांना सौम्या पहिल्याच भेटीत खूप आवडली होती. पण रिसेप्शनच्या बहुतेक फोटोंमध्ये रोहन काहीसा गंभीर दिसत होता. एकही फोटो असा नव्हता ज्यात तो मनापासून हसताना दिसत होता. अर्जुनदादा लग्नानंतर लगेच बंगळुरूसाठी निघून गेले होते. त्यामुळे रिसेप्शनला ते नव्हते. कदाचित तेव्हा रोहनला कुणासाठी देखाव्याचं हसू आणण्याची गरज वाटली नसेल. हा विचार मनात येताच सौम्याचं मन विचित्र झालं. तिने या दृष्टीने कधी विचारच केला नव्हता. सौम्याच्या मनात अचानक एक विचार विजेसारखा चमकून गेला. रोहन खरंच या लग्नात खुश नव्हता का? फक्त अर्जुनदादांच्या मजबुरीमुळे त्याने हे लग्न केलं होतं? हा विचार मनात येताच तिच्या छातीत कळ उठली. तेवढ्यात दरवाजा उघडल्याचा आवाज आला. ती घाबरून पटकन लग्नाचा अल्बम बंद करून बेडच्या बाजूच्या ड्रॉअरमध्ये ठेवते आणि उठून उभी राहते. नमस्कार. रोहनने टाय बेडवर फेकली आणि प्रचंड थकलेल्या अवस्थेत बेडवर आडवा झाला. तुमची तब्येत ठीक आहे ना? सौम्या घाबरतच त्याच्या कपाळावर हात ठेवते. तिचा स्पर्श जाणवताच रोहनने हळूच डोळे उघडले.
क्षणाचाही विलंब न करता त्याने तिचा हात पकडून तिला स्वतःजवळ बसवलं. तो काही क्षण शांतपणे तिच्या चेहऱ्याकडे पाहत राहिला. इतक्या भरभरून नजरेने तो तिच्याकडे पाहत होता की सौम्याचं हृदय जोरात धडधडू लागलं. तिच्या गालांवर लाली पसरली. नजरा आपोआप खाली झुकल्या. रोहन हलकसं हसत तिच्या चेहऱ्याकडे पाहत होता. इतक्यात त्याचा मोबाईल वाजला. दोघंही दचकले. रोहन उठून मोबाईल घेतो. हॅलो शिरीष. नाही रे यार, मी येणार नाही. एकटा येऊन काय करू? तू माझ्याकडून माफी माग त्यांना. ठीक आहे. फोन ठेवून त्याने मोबाईल बाजूला ठेवला. सौम्याने हळू आवाजात विचारलं, काय झालं? कोणाचा फोन होता? रोहन घड्याळ काढत म्हणाला, माझा मित्र शिरीष होता. आमच्या ऑफिसमधल्या एका सहकार्याची आज लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे. सगळ्यांना जोडीदारासोबत बोलावलंय. क्षणभर थांबून तो सहज म्हणाला, पण मी एकटा जाऊन काय करणार? म्हणून नाही म्हणालो. इतकं बोलून तो फ्रेश होण्यासाठी निघून गेला. पण सौम्या मात्र तिथेच स्तब्ध बसून राहिली. म्हणजे रोहन स्वतःला लग्न झालेलं सांगतच नाही. तो तिला पत्नी म्हणून कोणालाच भेटू इच्छित नाही. काही वेळापूर्वी जी नजर तिला प्रेम वाटली होती, ती खरंच प्रेम होती का? की फक्त सहानुभूती? कदाचित तो तिची ओळख करून द्यायला लाजत असेल. त्या विचाराने तिच्या मनात खोल उदासी घर करून बसली. पुढचे काही दिवस तिच्यासाठी खूप जड गेले. रोहनच्या त्या एका गोष्टीने ती आतून दुखावली होती. पण आता ती लहान मुलगी नव्हती. हे फक्त तिचं मनाचं समजवणं असू शकतं. असं म्हणून ती स्वतःला समजावत राहिली. तिच्या आवाजात तिने काही बदल दाखवला नाही. पण रोहन तिच्या प्रत्येक हावभावाशी परिचित झाला होता. त्याला तिच्या बदललेल्या मूळची जाणीव होत होती. तरीही त्याने जास्त विचारलं नाही. त्याला वाटलं कदाचित तिला अजूनही अर्जुन दादांची आठवण येत असेल. कारण विचारलं तर ती पुन्हा रडायला लागेल. लग्नानंतर काही दिवस रोहनच्या बहिणी रीमाताई आणि कविताताई त्यांच्याकडे राहिल्या होत्या. त्यावेळी सौम्या स्वतःला आनंदी दाखवायची. पण रात्री कधीमधी तिच्या हुंदक्यांचा आवाज ऐकून रोहन दचकून उठायचा. काय झालं? विचारलं की ती सर्दीचं कारण देऊन झोपून जायची. पण बहिणी गेल्यानंतर तर परिस्थिती अजून बदलली. सौम्या सतत आई आणि अर्जुन दादांची आठवण काढून रडायची. रोहन तिची प्रत्येक प्रकारे काळजी घ्यायचा. पण ती आतून खूप हट्टी झाली होती. त्याच्या प्रेमळ वागण्यालाही ती कधी कधी दूर सारायची. वाईट वाटलं तरी रोहन शांत राहायचा. कारण त्याला नेहमी वाटायचं सौम्या अजून खूप लहान आहे. त्यांचं लग्न झालं तेव्हा ती फक्त 17 वर्षांची होती आणि तो 25 वर्षांचा. वयात फार अंतर नव्हतं. तरीही सौम्याकडे पाहिलं की त्याला वाटायचं कुठेतरी तिच्यावर अन्याय झाला आहे. ती खरंच या लग्नात खुश नाही. त्या दिवशी रोहनला ऑफिसला सुट्टी होती आणि सौम्यालाही कॉलेज नव्हतं. म्हणून रोजसारखी धावपळ नव्हती. फ्लॅटमध्ये शांतता पसरली होती. रोहन शांत झोपला होता. तेवढ्यात फोनची रिंग वाजली. फोन सौम्याच्या बाजूला ठेवलेला होता. ती उठून फोन घेते. पुढच्या क्षणी तिची आनंदाने भरलेली किंकाळी ऐकून रोहनला लगेच समजलं, अर्जुन दादांचा फोन आहे. त्याने डोळे मिटून झोपल्यासारखं केलं, जेणेकरून ती मनमोकळेपणाने बोलू शकेल. दादा, मी तुमच्यावर खूप रागावली आहे. तुम्ही मला इथे एकटी सोडून विसरलातच, ती रुसून म्हणाली. फोनच्या दुसऱ्या बाजूने अर्जुन हसलाय. अगं माझी गोड निरागस बहिणीला मी कसा विसरेन? आणि तू एकटी कुठे आहेस? तुझा नवरा बाबू कुठे आहेत? सौम्या हळू आवाजात म्हणाली. ते आहेत, पण तुमच्याशिवाय खूप एकटं वाटतं. तुम्हीच माझे खरे आपले आहात. हे ऐकून झोपेचं नाटक करणाऱ्या रोहनच्या मनात अस्वस्थता पसरली. अर्जुन शांतपणे म्हणाला, असं का बोलतेस? रोहन आता तुझा सगळ्यात जवळचा माणूस आहे. तो तुझा नवरा आहे आणि तो तुझ्यावर खूप प्रेम करतो. सौम्याच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. नाही करत, ती नकळत पुटपुटली. दादा, तुम्ही परत या ना, इथे माझा जीव गुदमरतो, ती रडवेल्या आवाजात म्हणाली. अर्जुन घाबरले. काय झालं? रोहन तुझ्याशी वाईट वागतो का? काही बोलला का? क्षणात सौम्याला जाणवलं तिने छोट्याशा गोष्टीवरून दूर असलेल्या दादांना उगाच काळजीत टाकलं. ती लगेच सावरली. नाही नाही, रोहन माझी खूप काळजी घेतात, कधी ओरडतही नाहीत, ती हळू आवाजात म्हणाली. पण मला तुमची खूप आठवण येते. तुम्हाला माझी आठवण येत नाही का? अर्जुनने सुटकेचा निश्वास टाकला. अगं तू तर मला घाबरवलंसच. मी तर विचारातच पडलो होतो. रोहन खूप चांगला आणि काळजी घेणारा मुलगा आहे. माझी छोटी परी त्याच्यावर एवढी नाराज का आहे?
सौम्याच्या मनात आलं, काळजी घेणारे तर आहेत, पण प्रेम? ती मात्र गप्प राहिली. मलाही तुझी खूप आठवण येते, अर्जुन प्रेमाने म्हणाले. पण नोकरीमुळे अजून काही दिवस येणं शक्य नाही. तू आता अभ्यासावर लक्ष दे आणि कुणालाही अजिबात त्रास देऊ नकोस. काही गरज लागली तर मला लगेच सांग, ठीक आहे? अर्जुन दादा प्रेमाने म्हणाले. मग अचानक थोडं खोटं रागवत म्हणाले, आणि हो, तुझा नवरा कुठे आहे? जरा फोन दे त्याला. माझ्या बहिणीला त्रास देतात म्हणे. त्यांचे कानच ओढतो. सौम्या खरंच घाबरली. ती लगेच हळू आवाजात म्हणाली, जेणेकरून रोहन ऐकणार नाही. प्लीज दादा, त्यांना काही बोलू नका. हे ऐकताच अर्जुन हसला. अच्छा, म्हणजे आता आपल्या रोहनची एवढी काळजी वाटते होय? ते चिडवत म्हणाले. बरं बरं, काही बोलत नाही. चल फोन दे त्याला. सौम्याने अलगद रोहनच्या खांद्याला हात लावला. ऐका, उठा ना, अर्जुनदादांचा फोन आहे. तिचा आवाज ऐकताच रोहनने डोळे उघडले. त्याने तिच्या हातातून फोन घेतला आणि बेडला टेकून हळू आवाजात अर्जुनशी बोलू लागला. सौम्या त्याच्याकडे काही क्षण पाहत राहिली आणि मग वॉशरूममध्ये निघून गेली. अर्जुनशी बोलून रोहनचं मन हलकं झालं होतं, पण सौम्याच्या काही बोलण्याने त्याच्या मनात हलकीशी अस्वस्थता निर्माण केली होती. कॉलेजला हिवाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या, म्हणून सध्या सौम्या मजेत होती. एक दिवस मार्केटमध्ये आवश्यक वस्तू आणताना तिने स्वयंपाक शिकण्यासाठी काही पुस्तकं सुद्धा घेतली. तिने मनाशी ठरवलं होतं, सुट्ट्यांमध्ये किमान स्वयंपाक तरी शिकायचा. आणि एक अजून निर्णय घेतला. आता रोज सकाळी लवकर उठायचं, जेणेकरून रोहनला नाश्ता बनवावा लागणार नाही. तिने सकाळी 6चा अलार्म लावला. योजना अगदी तयार होती. लवकर उठायचं, पूजा करायची, रोहनलाही उठवायचं आणि नाश्त्याची तयारी करायची. सकाळी 6 वाजता अलार्म वाजला. सौम्याने आळसात तो बंद करायचा प्रयत्न केला, पण बाहेर मंदिरातील घंटांचा आवाज आणि सकाळची प्रसन्न शांतता ऐकताच ती पटकन उठून बसली. तिने अंघोळ करून स्वच्छ कपडे घातले, केस व्यवस्थित बांधले आणि देवघरात दिवा लावून पूजा केली. मग ती रोहनजवळ आली. उठा ना, सकाळ झाली. तिने त्याच्या खांद्याला हलकंसं हलवलं. रोहन अर्धवट झोपेत डोळे उघडून तिच्याकडे पाहू लागला. पहाटेच्या त्या शांत वातावरणात साध्या कपड्यात उभी असलेली सौम्या त्याला खूप निरागस दिसत होती. काही क्षण तो फक्त तिच्याकडेच पाहत राहिला. मग वेळेचं भान येताच पटकन उठून बसला. थँक्यू यार, तू उठवलंस, नाहीतर आज पुन्हा उशीर झाला असता, असं म्हणत तो केसात हात फिरवत वॉशरूमकडे गेला. तयार होऊन बाहेर येताना म्हणाला, मी थोडा फिरून येतो, चावी माझ्याकडे आहे. ठीक आहे. सौम्याने मान हलवली. रोहन बाहेर पडताच ती थेट किचनमध्ये गेली. फ्रीजमधून कणकेचा डबा काढून बाजूला ठेवला. समोरच्या सीमाताईंनी तिला कालच कणिक मळायला शिकवलं होतं. खरं तर शिकवताना बहुतांश कणिक त्यांनीच मळली होती. आज मात्र सगळं स्वतः करायचं होतं. आजचा प्लॅन होता पराठे बनवायचे. काम थोडं अवघड होतं, पण प्रयत्न केला तर सगळं शक्य असतं ना. हे तर फक्त पराठे आहेत, ती स्वतःशीच पुटपुटली. तिने आधी चहा बनवला आणि फ्लास्कमध्ये भरून ठेवला. मग थोड्या भीतीने पिठाचे गोळे बनवायला सुरुवात केली. कसंबसं लाटलं आणि घाबरतच पहिला पराठा तव्यावर टाकला. तव्यावर शेकताना ती इतकी घाबरली होती की हात भाजेल की काय अशीच भीती वाटत होती. पण सुदैवाने हात भाजला नाही. सौम्याने पराठ्यावर भरपूर तूप टाकलं. सौम्या, कुठे आहेस तू? बेडरूममधून रोहनचा थोडासा चिंताग्रस्त आवाज आला. त्याला बहुतेक वाटलं होतं की पूजा झाल्यावर सौम्या पुन्हा जाऊन झोपली, पण ती बेडवर दिसली नाही म्हणून तो घाबरला होता. मी इथे किचनमध्ये आहे, सौम्या पराठा उलटायचा प्रयत्न करत म्हणाली. इतक्यात गरम तूप तिच्या हातावर उडालं. आह! तिच्या हातातून चिमटा खाली पडला आणि ती वेदनेने खाली बसली. सौम्या! रोहन अक्षरशः धावत किचनमध्ये आला. तिला जमिनीवर बसलेलं पाहताच तो घाबरला. काय झालं? काही नाही, थोडंसं तूप हातावर पडलं. ती वेदनेने बोलूही शकत नव्हती. डोळ्यांतून अश्रू वाहू लागले होते. रोहनने तिचा हात पाहिला आणि लगेच चिंतेने म्हणाला, अरे देवा, हात खूप भाजलाय. त्याच्या आवाजातली घाबरलेली काळजी स्पष्ट जाणवत होती. हे सगळं करायला कुणी सांगितलं होतं? तो चिडचिड्या काळजीने म्हणाला. त्याने पटकन गॅस बंद केला आणि अगदी एखाद्या नाजूक वस्तूसारखी तिला उचलून बेडरूममध्ये आणलं. फर्स्ट एड क्रीम काढून तो अलगद तिच्या हातावर लावू लागला. सौम्या मात्र तिच्या सगळ्या वेदना विसरून फक्त त्याच्याकडे पाहत होती. रोहनच्या चेहऱ्यावर इतकी चिंता होती, जणू तिचा नाही त्याचाच हात भाजला होता. त्याचं ते काळजीने भरलेलं रूप पाहून तिचं मन भरून आलं. क्षणाचाही विचार न करता ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून जोरात रडू लागली. रोहन पूर्णपणे गोंधळला. ती त्याच्या छातीला बिलगून रडत होती. एका क्षणासाठी त्याच्या मनात आलं तिला मिठीत घ्यावं,
तिच्या भोवती हात गुंडाळून तिला विश्वास द्यावा की ती एकटी नाही आणि तो तिच्यावर किती प्रेम करतो हे सांगावं. पण तो स्वतःला थांबवून बसला. सौम्या, हे काय वेडेपण आहे? का रडते आहेस? त्याने हलकंसं तिला स्वतःपासून दूर करत विचारलं. तो कोणत्याही भावनिक कमकुवत क्षणात वाहून जायचं टाळत होता. रोहनच्या त्या अचानक बदललेल्या वागण्याने सौम्या स्तब्ध झाली. क्षणभरापूर्वी काळजीने भरलेला तोच माणूस आता इतका गंभीर का झाला होता? तिच्या डोळ्यात पुन्हा वेदना दाटल्या. ती काहीही न बोलता बेडच्या दुसऱ्या बाजूला सरकली आणि चादर डोक्यापर्यंत ओढून घेतली. रोहनने तिचा हात पकडायचा प्रयत्न केला. सौम्या, सॉरी. तुला वाईट वाटलं का? त्याचा आवाज आता मऊ झाला होता. प्लीज, मला एकटं सोडा. मला काही ऐकायचं नाही, ती रडत रडत म्हणाली. रोहन दुःखाने तिच्याकडे पाहत राहिला. पण तुझ्या हातावर मी अजून नीट क्रीम लावली नाही. नंतर जास्त त्रास होईल. त्याला तिला अशा अवस्थेत एकटी सोडायचं नव्हतं, विशेषतः आत्ता, जेव्हा तिला त्याची सर्वात जास्त गरज होती. काही होणार नाही. थँक्यू, ती हुंदके देत म्हणाली. मग रडत पुढे बोलली. तुम्ही तुमचं कर्तव्य निभावलंत ना? मी अर्जुन दादांना सांगते. त्यांच्या बहिणीची खूप काळजी घेतलीत तुम्ही. मित्र म्हणून जबाबदारी छान निभवलीत. तिच्या प्रत्येक शब्दाने रोहनचं मन तुटत होतं. आता प्लीज मला एकटं सोडा. रोहन जड मनाने खोलीबाहेर निघून गेला. तो तिला कसं समजावणार होता की त्याच्या मनात तिच्यासाठी किती खोल प्रेम आहे. पण त्याच वेळी तो त्या भावना व्यक्त करायलाही घाबरत होता. कारण त्याला भीती होती, कुठेतरी त्याच्यामुळे सौम्याचं शिक्षण, तिचं आयुष्य किंवा तिची स्वप्न थांबू नयेत. तो मनापासून जाणत होता सौम्या त्याची आहे, पण तिचं भविष्य त्याहून महत्त्वाचं आहे. अर्जुन दादा जाताना रोहनकडे मोठ्या आशेने पाहत म्हणाले होते, तू खूप चांगला मुलगा आहेस. मला खात्री आहे तू माझ्या बहिणीची खूप काळजी घेशील. ती अजून खूप लहान आहे. खूप गोष्टी समजत नाहीत तिला. प्लीज, शक्य असेल तर तिचं शिक्षण पूर्ण होऊ दे. ती तुझी बायको आहे. पण पुढे बोलताना अर्जुन दादांचा आवाज अडखडला होता. पण रोहनला सगळं समजलं होतं. त्याने त्यांना विश्वास दिला होता तो सौम्याचं शिक्षण कधीही थांबवणार नाही. तिच्या आयुष्यात अडथळा होईल असं काहीही करणार नाही. तो हळूहळू किचनमध्ये आला. तव्यावर अर्धवट जळालेला पराठा पडला होता. ट्रेमध्ये बाकी सगळं नीट मांडलेलं होतं. सौम्याने किती प्रेमाने आणि मेहनतीने हे सगळं केलं असेल, हा विचार करत त्याने तो जळका, अर्धवट कच्चा पराठा उचलला आणि शांतपणे खायला लागला. सौम्या, प्लीज सॉरी यार. रोहनने तिच्यावरची चादर हलकी उचलली. उठ ना, मी कान पकडून माफी मागतो. आज तो ऑफिसलाही गेला नव्हता. रात्र व्हायची वेळ आली होती, पण सौम्याचा राग अजून तसाच होता. शेवटी ती कंबळ बाजूला करत उठून बसली. रोहनने सुटकेचा निश्वास टाकला, पण तिचे डोळे रडून लाल झालेले पाहताच त्याचं मन कसंसं झालं. हे काय हाल केलंय स्वतःचं? तो तिचे विस्कटलेले केस नीट करत म्हणाला. पण सौम्या लगेच दूर सरकले. प्लीज, मला हात लावू नका, ती दुखावलेल्या आवाजात म्हणाली. तुमचा स्पर्श विषासारखा वाटतो मला. रोहनने तिचं बोलणं मनावर घेतलं नाही. त्याला माहीत होतं रागात माणूस काय बोलतो, त्याचं त्यालाच भान राहत नाही. सौम्या हुंदके देत म्हणाली. अर्जुन दादांनीही माझ्याशी खूप वाईट केलं. मला अशा माणसाच्या गळ्यात बांधलं जो फक्त आपली जबाबदारी निभावतो. तिच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. माझी काळजी घेणं, पैसे देणं, बस एवढंच ना? तिच्या आवाजातलं दुःख रोहनच्या मनाला टोचलं. ती उठून बाहेर आली. रोहनने आधीच जेवण ट्रेमध्ये वाढून ठेवलं होतं. सौम्या त्याच्याकडे न पाहताच टॉवेलने चेहरा पुसू लागली. सौम्या, जेवून घे, रोहन शांतपणे म्हणाला. मला नाही खायचं, ती तळकून म्हणाली आणि निघू लागली. पण त्याआधीच रोहनने तिचा हात धरून तिला हलकंसं ओढलं. ती वेदनेने किंचाळली. रोहन घाबरला. ओह सॉरी. त्याने लगेच तिचा हात पकडून पाहिला. एका हातावर हलके तपकिरी डाग पडले होते. दुसरा हात मात्र जास्त भाजला होता. तो काळजीने तिचे हात पाहत राहिला. पण सौम्याने हात झटकून घेतला. सोडा मला, तुमच्या सहानुभूतीची गरज नाही, ती कटू आवाजात म्हणाली. रोहनने थोड्या कडक स्वरात म्हटलं. गप्प बस आता. अजून एक शब्द बोललीस ना तर खरंच रागावेन. मग तो शांतपणे तिच्या हातावर क्रीम लावू लागला. सौम्या मात्र त्याच्याकडे पाहतच राहिली. हा माणूस तिला कधीच समजत नव्हता. कधी खूप प्रेमळ आणि काळजीवाहू होऊन जायचा, आणि ज्या क्षणी ती त्याच्याकडे मनाने जवळ जायला लागायची तो अचानक दूर व्हायचा. ती रागात काही बोलली तरी तो शांतपणे सहन करायचा, पण ती जर प्रेमाने त्याच्याकडे सरकली तर तो जणू घाबरून मागे हटायचा.
चल तोंड उघड, मी तुला खाऊ घालतो, रोहनने हलक्या मूडमध्ये म्हटलं. नको, मी स्वतः खाईन, ती हट्टाने म्हणाली. रोहनने तिचा हट्ट ओळखला. हसत म्हणाला, मी काही परका नाही आहे, तुझा नवरा आहे, आणि तिच्या तोंडात घास घातला. सौम्याच्या मनात मात्र एकच प्रश्न फिरत होता. सकाळी जेव्हा ती नकळत त्याच्या मिठीत शिरली होती तेव्हा त्याने तिला दूर का केलं? जणू ती त्याच्यासाठी कोणी परकीच होती. दुसऱ्या दिवशी ऑफिसमधून आल्यावर फ्रेश होऊन रोहन टीव्ही पाहत बसला होता. तेवढ्यात तो सहज म्हणाला, आज रीमाताईंचा फोन आला होता. सोफ्यावर मासिक वाचत बसलेली सौम्या लगेच उत्साहाने चमकली. खरंच? काय म्हणाल्या? ती मासिक बाजूला ठेवून पूर्ण लक्ष देत म्हणाली. रोहनने टीव्हीचा आवाज कमी करत तिच्या आनंदाने उजळलेल्या चेहऱ्याकडे पाहिलं. त्या उद्या येणार आहेत. काय? खरंच? तुम्ही मजाक तर करत नाही ना? आनंदाने ती थेट त्याच्याजवळ येऊन बसली. अगं मी कशाला मजाक करेन? तो हसत म्हणाला. दादा एका कामासाठी येत आहेत, तर ताईंनीही सोबत येण्याचं ठरवलंय. वा, किती मजा येणार? सौम्या अक्षरशः आनंदात हरवली. मी ताईंशी खूप गप्पा मारेन. तिचा तो निरागस आनंद पाहून रोहनच्या चेहऱ्यावर नकळत हसू आलं. ती खरंच एकटी पडली होती. किती वाजता येतील? बहुतेक 11पर्यंत. मस्त. उद्या मी ताईंनी दिलेला तो सुंदर ड्रेस घालणार, ती उत्साहाने म्हणाली. तुम्हाला आठवतंय? कविता ताईंनी माझ्यासाठी किती सुंदर भरतकाम केलेला ड्रेस आणला होता. मी अजून घातलाच नाही. रोहनने आठवण करून दिली. अगं तूच तर म्हणायचीस की असे जड कपडे घालायला त्रास होतो. आता नाही होणार, ती उत्साहाने म्हणाली. खूप सुंदर आहेत ते कपडे. इतकं बोलून ती पटकन बेडरूममध्ये गेली. रोहनही हसत तिच्या मागे गेला. ती कपाट उघडून एकामागोमाग ड्रेस बाहेर काढत होती. रीमाताई आणि कविताताईंनी तिच्यासाठी खूप सुंदर भरतकाम केलेले ड्रेस दिले होते, पण तिने 1-2 वेळाच ते घातले होते. रोहन कितीतरी वेळा म्हणाला होता, घाल ना, पण ती टाळायची. आज मात्र ती स्वतः प्रेमाने सगळे कपडे काढून ठेवत होती. रोहन बेडला टेकून बसला आणि तिच्या हालचाली मजेत पाहत राहिला. दुसऱ्या दिवशी रोहनने ऑफिसला सुट्टी घेतली होती. नाश्ता झाल्यावर तो हॉलमध्ये टीव्ही लावून बसला. सौम्या मात्र सकाळपासून बेडरूममध्ये काय करत होती देव जाणे. काल रात्रीच तिने ड्रेस इस्त्री करून ठेवला होता. आता आतून सतत काहीतरी पडल्याचे आवाज येत होते. थोडा वेळ त्याने दुर्लक्ष केलं, पण शेवटी तो उठून बेडरूममध्ये गेला. दरवाजाजवळ पोचताच तो धबकला. आकाशी निळ्या रंगाच्या सुंदर भरतकाम केलेल्या ड्रेसमध्ये लांबसडक मोकळे केस खांद्यावर सोडलेली सौम्या इतकी सुंदर दिसत होती की काही क्षण त्याचं भानच हरपलं. रोहन काही क्षण स्तब्ध होऊन फक्त सौम्याकडे पाहत राहिला. सुंदर सोन्याच्या नेकलेस आणि झुमक्यांमध्ये तिचा चेहरा अक्षरशः उजळून निघाला होता. तो कितीतरी क्षण तसाच तिच्याकडे हरवून पाहत उभा राहिला. अहो, माझे केस बघा ना, सौम्या त्याला बोलावण्यासाठी मोठ्या आवाजात म्हणणार होती, पण दरवाजाजवळ उभा असलेला रोहन तिला असं एकटक पाहताना दिसला आणि तिचं वाक्य अर्धवटच थांबलं. तोही अचानक भानावर आला. काय झालं? त्याने स्वतःला नॉर्मल दाखवत विचारलं, पण त्याची नजर मात्र तिच्या चेहऱ्यावरून हटायला तयार नव्हती. काय झालं तुम्हाला? मी चांगली दिसत नाहीये का? त्याच्या नजरेने ती थोडी घाबरली आणि स्वतःकडे आरशात पाहू लागली. रोहनच्या मनात मात्र एकच विचार चालला होता. स्वतःला पाहायचं असेल तर माझ्या डोळ्यात बघ. तिथे स्पष्ट लिहिलंय की आज तू जगातली सगळ्यात सुंदर मुलगी दिसते आहेस. पण त्याने स्वतःला आवरलं. छान दिसते आहेस, तो शांतपणे म्हणाला. आता पटकन तयारी पूर्ण कर. त्याने मुद्दाम स्वतःला व्यस्त दाखवत विषय काढला. अहो, मी कुठे उशीर करतेय? सौम्या पटकन म्हणाली. मी तर जवळजवळ तयारच आहे. असं म्हणत तिने ब्रश त्याच्या हातात दिला. रोहन तिच्या मऊ रेशमी केसांकडे पाहत राहिला. हा त्याच्यासाठी खूप कठीण क्षण होता. तूच कर, तो अचानक गंभीर होत म्हणाला. मी जरा कामात आहे, आणि लगेच मागे वळून निघून गेला. सौम्या मात्र आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिली. रोहनच्या अशा अचानक बदलणाऱ्या वागण्याचा तिला काहीच अर्थ लागत नव्हता. रीमाताई आल्यावरही तिला अनेकदा रोहनच्या नजरा स्वतःवर जाणवत होत्या. ती एवढीही भोळी नव्हती की त्या नजरेतली स्तुती ओळखू शकणार नाही. हा विचार मनात येताच तिचं हृदय वेगळ्याच तालात धडधडायला लागलं. तिला वाटायला लागलं कदाचित रोहनलाही ती आवडते. पण तो आनंद फार काळ टिकला नाही. त्या रात्री खोलीत आल्यावर रोहनने जे बोललं ते ऐकून तिचं मन अक्षरशः तुटलं. जा, कपडे बदल, तो गंभीर आवाजात म्हणाला. आता पुढे माझ्यासमोर रात्री असे भारी ड्रेस घालून येऊ नकोस, तो पुढे म्हणाला. दिवसा घालायचं असेल तर घाल, पण रात्री साधे कपडे घाल. इतकं बोलून तो दुसऱ्या बाजूला वळून झोपला. पण सौम्या मात्र आतून कोसळली होती. दुसऱ्या दिवशी ती रीमाताईंना अचानक विचारून बसली. ताई,
तुम्हाला वाईट नाही वाटलं दादांनी दुसरं लग्न केलं तेव्हा? रीमाताई अगदी शांत होत्या. वाईट कशाचं? त्या सहज म्हणाल्या. मीच त्यांना परवानगी दिली. इतकी वर्ष झाली पण मला मूल नाही झालं. त्यांच्या चेहऱ्यावर दुःख होतं पण स्वीकारही होता. म्हणून मीच त्यांना दुसऱ्या लग्नासाठी होकार दिला. पण सौम्याला हे काही केलं पचत नव्हतं. तिच्या मनात अस्वस्थता भरली. त्या रात्री ती रोहनची वाट पाहत बेचैन होऊन बसली होती. तो घरी आल्यावर तिची अस्वस्थता त्याच्या नजरेतून सुटली नाही. ते उठताच त्यानेही टीव्ही बंद केला आणि खोलीत आला. काळ्या रंगाच्या सुंदर ड्रेसमध्ये बसलेली सौम्या काहीतरी विचारात हरवलेली दिसत होती. काय झालं? रोहनने घड्याळ काढत विचारलं. काही बोलायचं आहे का? हो, ती बेडवर बसत म्हणाली. कुशन मांडीवर घेत ती थोडी संकोचली. रोहन तिच्यासमोर बसला. विचार, तो शांतपणे म्हणाला. सौम्या काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली, मग अचानक विचारलं. तुम्ही माझ्यामुळे कंटाळला तर नाही ना? काय? रोहन अक्षरशः दचकला. तुझा कंटाळा? तो जवळजवळ ओरडलाच, पण लगेच स्वतःला सावरत मऊ आवाजात म्हणाला. हे काय विचित्र प्रश्न आहेत? तो हलकसं हसला. तू काय एखादा कंटाळवाणा चित्रपट आहेस की अवघड पुस्तक आहेस ज्याचा मला कंटाळा येईल? सौम्या अजूनही गंभीर होते. म्हणजे तुम्ही माझ्यामुळे कंटाळला नाही? नाही, तो स्पष्ट म्हणाला. ती थोडा वेळ शांत बसली, मग हळू आवाजात विचारलं. जर लग्नाच्या 3 वर्षांनीही आपल्याला मूल झालं नाही, ती थोडी थांबली, तर तुम्ही दुसरं लग्न कराल का? रोहन जो अर्धा आडवा बसला होता तो लगेच सरळ बसला. त्याला तिच्या प्रश्नावर हसूही आलं. ती इतकी निरागस होती. तिला स्वतःलाही कळत नव्हतं ती काय बोलते आहे. सौम्या, तो हसत म्हणाला. कोण भरवतंय तुझ्या डोक्यात हे सगळं? उलटसुलट नाही, ती लगेच म्हणाली. मी आज रीमाताईंशी बोलून आली आहे. ती हट्टाने पुढे म्हणाली. आणि मी त्यांच्यासारखी अजिबात नाही आहे. तिच्या आवाजात अचानक मालकी हक्क दाटला. मी तुम्हाला दुसरं लग्न करू देणार नाही. ती हात उंचावत जणू इशाराच करत होती. माझ्या नवऱ्याला मी कुणासोबत वाटून घेऊ शकत नाही. ऐकलत ना? सौम्याने हात वर करताच तिच्या मनगटातल्या सोन्याच्या बांगड्यांकडे रोहनचं लक्ष गेलं. क्षणभर त्याची नजर तिथेच थांबली, पण लगेच त्याने नजर दुसरीकडे वळवली. त्याच बांगड्या होत्या. लग्नाच्या पहिल्या रात्री रोहनने प्रेमाने तिला दिलेल्या. तेव्हा सौम्याने त्या फक्त पाहून बाजूला ठेवल्या होत्या. त्याला तेव्हा खूप वाईट वाटलं होतं. पण आज त्याच बांगड्या तिच्या हातात सुंदरपणे झळकत होत्या. रोहनच्या मनात नकळत एक उबदार आनंद पसरला. ओके यार, ऐकलं सगळं, तो हसत म्हणाला. आता जरा झोपू दे. रोहन झोपल्यानंतरही सौम्या बराच वेळ विचार करत राहिली आणि मग हळूहळू झोपून गेले. रीमाताई एक आठवडा राहिल्या. त्या दिवसात सौम्याचे दिवस खूप छान गेले. दिवसभर गप्पा, हशा, एकत्र वेळ. घर पुन्हा जिवंत झाल्यासारखं वाटत होतं. पण त्यांनाही परत मुंबईला जायचं होतं. म्हणून हा आनंद फक्त आठवडाभराचाच ठरला. 2 दिवसांनी कॉलेजच्या सुट्ट्या संपल्या. मग पुन्हा धावपळीचे दिवस सुरू झाले. सौम्या रोज गडबडीत तयार होऊन रोहनसोबत कॉलेजला जायची. रोहन तिला कॉलेजमध्ये सोडून घरी येत असे. तयार होऊन 9:30पर्यंत ऑफिसला निघून जायचा. त्यांचं नातंही अगदी ऊन सावलीसारखं होतं. कधी भांडण, कधी पुन्हा मैत्री. आणि रुसवा काढण्याचं काम नेहमी रोहनच करत असे. सौम्याने ऐकलं होतं राजस्थानी पुरुष खूप राकीट असतात. पण रोहनला पाहून तिचा हा समज पूर्ण चुकीचा ठरला. त्या संध्याकाळी ती गॅलरीत उभी राहून खाली बघत होती. तेवढ्यात रोहन गाडीतून उतरताना दिसला. नेहमीप्रमाणे केसांमध्ये हात फिरवत त्याने गाडी लॉक केली. रोहन दिसताच ती पटकन दरवाजाजवळ जाऊन उभी राहिली. जसं त्याने दरवाजा उघडला, ती नकळत हसून म्हणाली, स्वागत आहे. रोहन तिच्याकडे पाहतच राहिला. तिच्या त्या गोड अंदाजाने तो नकळत हसला. अरे वा, तो हसत म्हणाला. हे तुला कुणी शिकवलं? रीमाताईंनी, ती अभिमानाने म्हणाली. इतक्या दिवसात तुम्हाला मला तुमची भाषा शिकवायची वेळच मिळाली नाही. ती त्याच्या मागे बेडरूममध्ये येत म्हणाली. नंतर मला खूप प्रॉब्लेम होईल. रोहन आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला. प्रॉब्लेम? कसला प्रॉब्लेम? तो बूट काढत म्हणाला. मी तुझ्याशी मराठीत बोलतो. मग? सौम्या बेडवर बसली. तुमच्यासाठी नाही, ती गंभीर चेहरा करत म्हणाली. आपल्या बाळासाठी. रोहन क्षणभर थबकला. बाळ? तो दचकून म्हणाला. कोण बाळ? अहो आपलं बाळ, ती अगदी सहजपणे म्हणाली. नंतर तो मोठा झाल्यावर भांडण होईल ना, तो तुमच्यासारखा बोलेल की माझ्यासारखा? ती पूर्ण गंभीर होती. म्हणून मी आधीच शिकून घेणार. तुम्ही त्याच्याशी तुमच्या भाषेत बोला आणि मी फक्त तुमचे चेहरे बघत बसू का? तिच्या त्या निरागस बोलण्यावर रोहनला हसू आवरलं नाही.
ती खरंच अजून किती लहान आणि निरागस होती. तो कपडे घेऊन बाथरूममध्ये गेला, पण सौम्या अजूनही थांबणारी नव्हती. तुम्ही माझ्या बोलण्याला मजाक समजताय? ती बाथरूमच्या दारातूनच म्हणाली. मी खरंच सिरियस आहे. रोहन बाहेर आला तेव्हा ती पुन्हा सुरू झाली. मी नक्की भाषा शिकणार. तो हसू आवरत म्हणाला. का नाही, मी स्वतः तुला शिकवेन. नको, ती लगेच म्हणाली. मला तुमच्या मदतीची गरज नाही. मी खूप वाक्य शिकली आहे. ती उत्साहाने म्हणाली. ऐका, तुमच्या कौतुकातले एक वाक्य सांगते. ती तुटक उच्चारात बोलू लागली. जणू एक मराठी माणूस परदेशी बोलतोय. रोहन तिच्याकडे पाहत हसू लागला. खरंच? तो प्रेमळ नजरेने तिच्या डोळ्यात बघत म्हणाला. म्हणजे मी एवढा चांगला आहे? त्याच्या नजरेत काहीतरी वेगळंच होतं. असं काही ज्यात सौम्या हरवून जाईल. रोहन काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. मग हलक्या आवाजात म्हणाला. तू मला वेड करशील. तो आपल्या भाषेत बोलला होता, म्हणून सौम्याला अर्थ समजला नाही, पण त्याच्या डोळ्यांमधल्या भावना तिने ओळखल्या. ती थोडी लाजत म्हणाली. आत्ताच काय म्हणालात? मला त्याचा अर्थ सांगा ना. रोहन कसाबसा हसू आवरत म्हणाला. त्याचा अर्थ दुसऱ्या दिवशी सांगतो. सौम्याने ओठ फुगवले, पण इतक्या वेळ बोलणारी ती मुलगी आज फक्त त्याच्या नजरेनेच लाजली होती. रोहन मनापासून हसला. इतक्यात फोनची बेल वाजली. रोहन काही फाईल्समध्ये गुंतला होता. त्याने पटकन फोन उचलला. दुसऱ्या बाजूला अर्जुन दादा होते. रोहनच्या चेहऱ्यावर लगेच आनंद उमटला. अरे कसा आहेस रे? माझी बहीण कशी आहे? अर्जुन दादा हसत विचारू लागले. रोहनही हसला. मी तर ठीक आहे रे, पण तुझी बहीण ना अगदी तुझ्यासारखी आहे. एका क्षणात आनंदी तर दुसऱ्या क्षणात रुसलेली. हे ऐकताच दुसऱ्या बाजूने अर्जुन दादांचं जोरात हसणं ऐकू आलं. अरे ते तर खरं आहे, ते हसत म्हणाले. सौम्या तर माझ्याशी भारी वाद घालायची. मग चिडवत म्हणाले. तुझ्या संयमाला सलाम आहे. क्षणभर थांबून त्यांनी पुन्हा विचारलं. बरं सांग, मला मामा कधी बनवणार? रोहन लगेच गंभीर झाला. अरे अजून कुठे? तो शांतपणे म्हणाला. सौम्या अजून खूप लहान आहे आणि शिक्षणही सुरू आहे. एवढ्या लहान मुलाला ती कसं सांभाळणार? अर्जुन दादा लगेच हसले. का नाही सांभाळणार? ते म्हणाले. तिला लहान मुलं किती आवडतात हे तिने सांगितलं नाही का? त्या आठवणीत हरवून म्हणाले. गल्लीतली मुलं उचलून घरात आणायची ती. कितीतरी वेळा माझ्या मागे लागायची, तू लवकर लग्न कर, मला खेळायला बाळ पाहिजे. ते मोठ्याने हसू लागले. मी कसाबसा वाचलं होतो तिच्यापासून. रोहनही हसला. बरं तिने स्वयंपाक शिकायला सुरुवात केली का? अर्जुन दादांनी विचारलं. रोहन लगेच काळजीने म्हणाला. अजून लहान आहे रे, उगाच हात भाजून घेईल. दुसऱ्या बाजूला अर्जुन दादांनी लगेच त्याला झापलं. अरे रोहन, हे काय? ते थोडे कडक आवाजात म्हणाले. मी माझ्या बहिणीची काळजी घे म्हणालो होतो, पण याचा अर्थ असा नाही की तिला काचेच्या बाहुलीसारखं जप. जबाबदारी देणार नाहीस तर ती शिकणार कशी? ते पुढे म्हणाले. ती तुझी बायको आहे, लहान मूल नाही. रोहन काही क्षण शांत झाला. मनच मानत नाही तिच्याकडून काम करून घ्यायला. तो हळू आवाजात म्हणाला. तुझ्या मनाचं जाऊ दे आता. अर्जुन दादा हसत म्हणाले. माझं ऐक, तिला थोडं स्वतंत्र होऊ दे. मग दोघं बराच वेळ इतर गप्पा मारत राहिले. फोन ठेवताना रोहनचं मन हलकं झालं होतं. तो आनंदाने घरी परतला, पण घरात शिरताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली. सौम्या रागाने कपडे बॅगेत भरत होती. सौम्या, हे काय करते आहेस? तो घाबरत तिच्या जवळ गेला. तिच्या खांद्यावर हात ठेवत विचारलं. सौम्याने त्याचा हात झटकला. मला सोडा, ती रडत म्हणाली. मी इथे राहणार नाही, मी अर्जुन दादांकडे जाईन, ती हुंदके देत म्हणाली. आणि त्यांनी मला ठेवलं नाही तर? तिचा आवाज थरथरला. तर मी काहीतरी करून मरेन, पण तुमच्याकडे परत येणार नाही. रोहन जागच्या जागी थबकला. त्याला काहीच समजत नव्हतं. आज तर त्यांच्यात भांडणही झालं नव्हतं, मग अचानक हे काय झालं? सौम्या, काय झालं? तो तिच्याजवळ बसत अलगद म्हणाला. मी काय केलं? असं का बोलते आहेस? प्लीज आधी रडणं थांबव. पण सौम्या आणखी रडू लागली. मी तुमच्यासारख्या दुटप्पी माणसासोबत राहणार नाही, ती रागाने म्हणाली. बायको असताना दुसऱ्या मुलींसोबत फिरता तुम्ही? दुसरं लग्न करायचं आहे ना तुम्हाला? तिच्या डोळ्यात वेदना दाटल्या. मग मला घटस्फोट द्या. घटस्फोट हा शब्द ऐकताच रोहनचा हात नकळत वर गेला. पण समोर रडणारा तिचा निरागस चेहरा पाहून तो थांबला. त्याला तिच्यावर हात उचलणं अशक्य होतं. त्याने फक्त असहाय्यपणे तिचे दोन्ही खांदे पकडले. कोण म्हणालं तुला मला दुसरं लग्न करायचं आहे? तो शक्य तितक्या शांत आवाजात म्हणाला. सौम्या मात्र अजूनही रडत होती. ती त्याच्या हातातून सुटायचा प्रयत्न करत होती, पण रोहनने तिला अलगद पकडून ठेवलं होतं.
मी स्वतः पाहिलंय, ती रडत म्हणाली. आज रेस्टॉरंटमध्ये तुम्ही एका मुलीसोबत होता. तुम्ही मला फसवू शकत नाही. आज मी पूजाताईंकडे गेले नसते तर तुमचं खरं रूप कधीच समजलं नसतं. क्षणभर शांतता पसरली आणि मग रोहन अचानक हसू लागला. सौम्या रडता रडताच थबकली. तुम्ही हसताय? ती आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. रोहनने कपाळावर हात मारला. अगं वेडी आहेस तू? तो हसत म्हणाला. आज मी अर्जुन दादांच्या सांगण्यावरून एका मुलीला भेटायला गेलो होतो. तो पुढे म्हणाला, ती तुझी होणारी वहिनी आहे. अर्जुन दादांनी माझी आज पूर्ण वाट लावली होती. तो नाटक करत म्हणाला. त्यांच्या प्रेमकथेची बोट किनाऱ्यावर लावायला गेलो आणि माझी स्वतःची बुडायला लागली. सौम्या रडणं विसरून त्याच्याकडे पाहत राहिली. तिच्या चेहऱ्यावर अजूनही शंका होती. खोटं बोलू नका, ती ओठ फुगवत म्हणाली. तुम्ही मला मूर्ख बनवताय. रोहनने हळूच सुस्कारा सोडला. अगं, तुला मूर्ख बनवून मला काय मिळणार? तू आधीच भोळी आहेस का? रोहन हसत म्हणाला. जर तुला विश्वास नसेल तर मी तुला अर्जुनशी बोलवतो. नाहीतर काही दिवस थांब, तो स्वतःच इथे येतोय. मी आज त्याच्याच होणाऱ्या बायकोला भेटायला गेलो होतो. काय? अर्जुन भाऊ येणार आहेत? खरंच? बाकी सगळं विसरून सौम्या आनंदाने किंचाळली. तिच्या डोळ्यात क्षणात चमक आली. रोहनने सुटकेचा निश्वास सोडला. हो, आज ऑफिसमध्ये अर्जुनचा फोन आला होता. पुढच्या आठवड्यात त्याची फ्लाईट आहे. वा, पण भावाने माझ्यासाठी वहिनीही शोधली? मला तर काहीच माहिती नव्हतं. आनंदाने ती पुन्हा उत्साहात बोलू लागली. अगं, आता तरी असे रागावलेला चेहरा करू नकोस. ती मुलगी खूप चांगली आहे. MBA करत असतानाच अर्जुनने तिला प्रपोज केलं होतं. तिच्या बाबांच्या सांगण्यावरून तो चांगल्या नोकरीसाठी अमेरिकेला गेला होता. पण आता कायमचा परत येतोय. रोहनने तिचे हात अलगद दाबत समजावलं. पण सौम्या अजूनही थोडी हट्टीपणे म्हणाली. तरीही माझं मन तुमच्यावर पूर्णपणे साफ झालेलं नाही. मला वाटतं तुम्ही दुसरं लग्न करणारच. तुला हे कोणी सांगितलं की राजस्थानी पुरुष 2 लग्न करतात? रोहन मुद्दाम राग दाखवत म्हणाला. नाव सांग त्याचं. त्याच्या चेहऱ्यावरचा बनावटी राग पाहून सौम्या थोडी घाबरलीच. नाही, माझ्या मैत्रिणीने सांगितलं. तिने एका मालिकेत पाहिलं होतं, ती हळू आवाजात म्हणाली. रोहन तिच्या डोळ्यात बघत गंभीर स्वरात म्हणाला. एक गोष्ट तिने तुला सांगितली नाही? काय? ती त्याच्या नजरेचा सामना करू न शकल्याने नजर चुकवत म्हणाली की ही राजस्थानी पुरुष खूप रोमॅन्टिकही असतात आणि एकदा जिच्यावर मन जडलं ना, मग आयुष्यभर तिचेच होऊन राहतात. रोहनचं बोलणं ऐकून सौम्याच्या गालांवर हलकी लाली पसरली. ती लाजून हात सोडवण्याचा प्रयत्न करू लागली. रोहन मात्र तिच्या चेहऱ्यावर उमटणारे बदललेले रंग पाहत हसत होता. नाही, खोटं आहे हे, ती ओठ फुगवत म्हणाली. तुम्ही माझ्यावर अजिबात प्रेम करत नाही. त्या दिवशी तुम्ही मला तुमच्या मित्राच्या पार्टीला घेऊनही गेला नाहीत. तुम्हाला लोकांसमोर माझी ओळख करून द्यायला लाज वाटते ना? रोहन हळूच तिला जवळ सरकत म्हणाला. अगं वेडाबाई, मी तुला पार्टीला म्हणून नाही नेलं कारण तू अजून खूप लहान आहेस. तिथे ऑफिसमधल्या लोकांच्या बायका सतत मुलांबद्दल, कुटुंबाबद्दल प्रश्न विचारतात. मला वाटलं तुला अवघडल्यासारखं वाटेल. पण मला काय माहिती, तू स्वतःच एवढा विचार करायला लागशील. सौम्या अजूनही थोडी गोंधळलेली दिसत होती. तिच्या चेहऱ्याकडे पाहून रोहन हसला. काळजी करू नकोस. माझ्यासोबत राहशील तसं सगळं समजेल तुला. मग तो मिश्किलपणे म्हणाला. आणि हो, आज तुझ्या भावाने तुझ्या खूप तक्रारी केल्या आहेत. आता या मुलीला सुधरवायचं ठरवलंय मी. मी काही बिघडलेली नाही. सौम्या लगेच नाराज होऊन म्हणाली. माझ्यासारखी बायको तुम्हाला दिवा घेऊन शोधली तरी मिळणार नाही. मग मी दिवा घेऊन कशाला शोधायला जाऊ? रोहन हलकेच हसत म्हणाला. माझ्याकडे आधीपासूनच इतकी गोड, सुंदर आणि थोडीशी भोळी बायको आहे. त्याच्या आवाजातील गंभीर प्रेम जाणवताच सौम्याचं हृदय जोराने धडधडू लागलं. ती लाजून उठून पळायचा प्रयत्न करू लागली. पण रोहनने पटकन तिचा हात पकडला. तो तिच्या जवळ झुकला. तिच्या कानाजवळ अलगद कुजबुजला. सौम्या, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. क्षणभर ती स्तब्धच झाली. आनंदाने तिचे डोळे मोठे झाले. खरंच तुम्ही माझ्यावर प्रेम करता? तिचा आवाज थरथरत होता. भावनांनी भरून ती नकळत रोहनच्या खांद्यावर डोकं टेकवत म्हणाली. रोहनने तिला अलगद आपल्या मिठीत घेतलं. हो, खूप प्रेम करतो, खूप जास्त. त्याच्या मिठीत विसावताना सौम्याला पहिल्यांदाच असं वाटलं जणू तिचं छोटंसं जग आता पूर्ण झालं होतं. त्या दिवसानंतर सौम्या आणि रोहनच्या नात्यात हळूहळू सुंदर बदल होऊ लागले. गैरसमजांची जागा विश्वासाने घेतली आणि अबोला प्रेमळ भांडणात बदलला. रोहन नेहमीप्रमाणे तिची काळजी घ्यायचा, पण आता सौम्यालाही त्याच्या प्रेमाची जाणीव व्हायला लागली होती. सकाळी ती स्वतः लवकर उठून देवघरात दिवा लावायची, घरात प्रसाद ठेवायची आणि मग रोहनसाठी नाश्ता बनवण्याचा हट्ट करायची.
जरी सुरुवातीला पोळ्या कधी जळायच्या तर कधी भाजीला मीठ जास्त व्हायचं, तरी रोहन सगळं हसत खायचा. माझ्या बायकोच्या हातचं आहे, मग ते कसंही असलं तरी बेस्ट, तो म्हणायचा. काही महिन्यांनी अर्जुन भारतात परत आला. त्याचं लग्न मोठ्या थाटामाटात झालं. सौम्या तर वहिनी मिळाल्याच्या आनंदात अगदी फुलून गेली होती. कॉलेजचं शिक्षणही तिने पूर्ण केलं. रोहनने दिलेलं वचन कायम पाळलं. तिच्या स्वप्नांमध्ये कधी अडथळा आणला नाही. उलट तिच्या प्रत्येक पावलावर तो तिच्या मागे भक्कमपणे उभा राहिला. एके दिवशी लग्नाला 3 वर्ष पूर्ण झाल्यावर संध्याकाळी गच्चीवर उभे राहून दोघे गप्पा मारत होते. थंड वारा वाहत होता. रोहन, सौम्या हसत म्हणाली, आता तुम्ही दुसरं लग्न करणार नाही ना? रोहन मोठ्याने हसला. अगं वेडे, एका सौम्यानेच माझं आयुष्य इतकं गोंधळून टाकलंय. दुसरी आली तर मी सरळ वेडा होईन. ती नकळत हसली. तेवढ्यात रोहनने तिच्या हातात एक छोटंसं गिफ्ट ठेवलं. हे काय? ती आश्चर्याने म्हणाली. आत एक छोटीशी बेबी शूजची जोडी होती. सौम्याने गोंधळून त्याच्याकडे पाहिलं. रोहनच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं. मॅडम, आता आपल्या बेबीची तयारी सुरू करा. क्षणभर सौम्या काही बोलूच शकली नाही. तिचे डोळे भरून आले. ती आनंदाने त्याच्या मिठीत शिरली. मी खूप लकी आहे, ती हळूच म्हणाली. रोहनने तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन घेतलं. लकी मी आहे, कारण मला तू मिळालेस. आणि अशा प्रकारे गैरसमज, भांडण, लहान सहान रुसवे फुगवे पार करत त्यांची प्रेमकथा एका सुंदर, विश्वासाने भरलेल्या संसारात बदलली. कथा कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. धन्यवाद.